सांगलीमध्ये मनपासाठी भाजपचा वचननामा प्रकाशित झाला। भाजपच्या वचननाम्यामध्ये विकास कामांवर भर दिली गेलेली आहे। दीपक शिंदे, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यावेळी उपस्थित होते। या वचननाम्याबाबत भाजप नेते दीपक शिंदे आणि आमदार सुरेश खाडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी संवाद साधला। ऐकूया। भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा आणि वचननामा आज प्रसिद्ध केलेला आहे आणि सांगलीकर, मिरजकर आणि कुपवाडकर जनतेला भाजपानं एक वेगवेगळ्या माध्यमातून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत की नेमका हा जाहीरनामा कसा आहे। बाबा, आपण पहिल्यांदा सांगा की हा जाहीरनामा कसा आहे, नंतर आमदारांनी। या जाहीरनाम्यामध्ये आपण सगळ्या ज्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या घटक जे आहेत त्या घटकांपर्यंत काही ना काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने सुविधा देता येईल अशा पद्धतीचं विजन हे डॉक्युमेंट आपण करतोय आणि हे एका दिवसाचं नसून हे एक दीर्घकालीन चांगल्या पद्धतीनं हे शहर वाढावं यासाठी म्हणून आपण हे डॉक्युमेंट तयार केलं। मॉडेल शाळा असतील, रस्ते असतील, या संदर्भात कशा प्रकारचं नियोजन आहे त्यामध्ये? आपल्याला माहिती आहे की ज्या काही महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळा चालू जातात त्याची पटसंख्या दिवसेंदिवस घटते आहे, तर हे वाढवण्याच्या दृष्टीनं आणि ह्या सुविधा चांगल्या व्हाव्यात या दृष्टीनं आपण एक मॉडेल स्कूल्स आपण निर्माण करतोय। एक भरगतचं वचननामा तुम्ही जाहीर केलेला आहे, कशा प्रकारे आपण जनतेला आवाहन करू शकतो? भरगच असं म्हणण्याचं हे जरुरी आहे। सांगली, मिरज, कुपवाडला शहराला हे जरुरी आहे, तीच आम्ही मांडलेलं आहे आणि हे करण्यात काही अवघड नाहीये। आता मगाशी सांगितलं की मॉडर्न स्कूल आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि ग्रामविकासच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये मॉडर्न स्कूल अशी उभा केली ते आपण बघत उभा राहतो। त्याच पद्धतीने तेच स्कीम आपण नगरपालिकेत राबवतो आणि हे जी आपण जे जाहीरनामा केलेला आहे हा जाहीरनामा करण्यामध्ये काही हरकत नाहीये। शासन आपलं आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यामुळे पैसा उपलब्ध होईल आणि आता नगरपालिका झाल्यानंतर निश्चितच आम्ही जाहीरनामा पुरा करायचा प्रयत्न करू। वचननामा नक्कीच सांगली, मिरज, कुपवाडचे हे सर्व नागरिक स्वीकारतील आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमताने विजय करतील असा दावा या ठिकाणी भाजपा नेत्यांनी केला। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।